स्वीकारायचा. टायगर मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित केलं जाईल. क्रीडा मंचावर सन्मानित आमचे लाडके व्यक्तिमत्व विकी दळवी साहेबांना निवेदन असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार सन्मानित करायचा आहे. पहिला चेंडू हाताळला गेला गोलंदाज महेशच्या माध्यमातून. एक चांगला चेंडू हाताळला गेला. बरंच काही घडलं गेलं या चेंडूवर. एक धाव जरूर मिळते. धावबाद करण्याची संधी जवळली होती या चेंडूवर. त्यानंतर दोनही फलंदाज सुरक्षित पाहायला मिळत आहेत. डावखुरीच्या शैलीचा फलंदाज योगेशला आणलं जातंय ते बॅटिंग स्ट्रँड्सवर. दोन चेंडूचा खेळ परिपूर्ण होतोय. महेश येतोय गोलंदाजी मार्गावर. पहिला चेंडू एक धाव, दुसरा चेंडू निर्धाव हाताळला गेलाय. तिसरा चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होतोय तो गोलंदाज. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला. यश येते गोलंदाजाच्या पदरात. पुनश्च एकदा निर्धाव पद्धतीने चेंडूची सांगता होती. हॅलो हाय बाय बाय कर चेंडू निघून गेला. गुंगारा दिला गेला. पॉवर प्लेचा षटक प्रगतीपथावर येत असताना पहिल्या 3 चेंडूवर फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली जाते. एक चिवट मारा, एक जबरदस्त गोलंदाजीचं प्रत्युत्तरण. यावेळेस मात्र स्टँड ऑन डिलिव्हर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. निघून जातोय चेंडू सीमारेषा पार. या सिटीचा बिग वन 6 धावा षटकार. समाजसेवक लई दमदार साऱ्यात मिळतोय आदर. समाजसेवक लई दमदार साऱ्यात मिळतोय आदर. थँक्यू. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित केलं जाताना पाहायला मिळतं. टायगर ज्यानं 13 चेंडू मध्ये 60 धावांची खेळी साकारताना पाहायला मिळते. 2 चौकार आणि तब्बल 8 षटकार त्या खेळीमध्ये समाविष्ट आहेत. एक झुंजार आणि वादळी खेळी टायगरच्या माध्यमातून. त्या टायगरला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे. आमच्या विकी दळवी साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलं गेलंय. यावेळेस पुन्हा एकदा इन स्विंग होणारा चेंडू टप्पापर्यंत थोडासा दिशा बदलताना पाहायला मिळतो. एक धाव होतीये. परिपूर्ण लेग बाईटचा इशारा ते पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फलक हालला जाताना पाहायला मिळतंय. 8 धावा फलकावर लागल्या जातील 5 चेंडूच्या समाप्तीला. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर येताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक पाहतोय आपण एकंदरीत संपन्न होत असताना मार्गस्थ होतोय. पहिल्या चेंडूवर 1 धाव. त्यानंतर दुसरा तिसरा चेंडू निर्धाव पद्धतीने हाताळला गेला. चौथ्या चेंडूवर षटकार. 5व्या चेंडूवर लेग बाईटच्या माध्यमातून धाव आली आहे. यानंतर हा शेवटचा चेंडू शॉर्ट टर्म पूल चेंडू पूल केला गेला. पूल सक्सेसफुल. 1 बाउंस चेंडू सीमारेषा पार चौकार. ओव्हर टू डीजे. पहिला षटकार. बाबू मोठा ज्ञानाबाईचा ठाणे जिल्ह्यात. बाबू मोठा ज्ञानाबाईचा ठाणे जिल्ह्यात. बाबू मोठा ज्ञानाबाईचा ठाणे जिल्ह्यात. हॅलो. ज्ञानाबाई स्मृती चषक 2023च्या माध्यमातून या ठिकाणी पुनश्च एकदा मान्यवरांची मानदेळी पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय अमोलजी पाटील साहेब, बालाजी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि माजी उपसरपंच ग्रामपंचायत चिंचघर, एक युवा नेतृत्व नामदेव भाऊ अर्थात बबलू भोईर साहेबांचं आगमन होत आहे. मी निवेदन करतो आपण कृपया क्रीडा मंचाकडे सन्मानित व्हायचं आहे. ही 2 अव्वल दर्जाचे नेतृत्व आपल्यासमोर आता पाहायला मिळतील. आदरणीय अमोलजी पाटील साहेब, बालाजी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि ग्रामपंचायत चिंचघरचे उपसरपंच माजी उपसरपंच आदरणीय नामदेव अर्थात बबलूजी भोईर साहेब. मॅच कडे वळतोय. धावसंख्या फलकावर पाहतो. एकंदरीत 12 धावा फलकावर लागली गेली आहे. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्गावर जयेश. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फलकावर लागताना पाहायला मिळते. एकंदरीत 12 धावा. दुसरा षटकातला पहिला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. मान्यवरांची मानदेळी पाहायला मिळते. 2 मिनिटं सामना या ठिकाणी थांबतोय. आदरणीय व्यक्तिमत्व बालाजी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय अमोलजी पाटील साहेब आणि आपण पाहतोय आणखी एक दर्जेदार युवा नेतृत्व ग्रामपंचायत चिंचघरचे माजी उपसरपंच नामदेव दादा अर्थात बबलू दादा भोईर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे.
ठिकाणी शुभागमन होत असताना तर षटकाराला गवस नव्हतीये. काय जबरदस्त दर्जाचा फटका. षटकातील पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 6 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतोय डावखुरशीचा फलंदाज बॅटिंग स्टँडवर. यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंट रिझनला लाफ करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 धाव मिळते. एकाच धावीवर समाधान व्यक्त केलं जाताना पाहायला मिळेल का? निश्चितच धावसंख्या फलकावर 19. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याची ईर्ष्या पाहायला मिळते. फलंदाज मात्र माघारी परततोय. सलामीचा फलंदाज वैभव हॅज द पार्ट ओव्हर टू डिझ. यावेळेस बॅटची कडा. येस, इट इज अ विकेट. आणखी एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. बॅक टू बॅक विकेटचं पतन. समाजसेवक लई दमदार, साऱ्यात मिळतोय आदर. समाजसेवक लई दमदार, साऱ्यात मिळतोय आदर. ठाणे जिल्ह्यानं हाय 1 नंबर, आमचा निलेश भाऊस शेलार. ठाणे जिल्ह्यानं हाय 1 नंबर, आमचा निलेश भाऊस शेलार. ठाणे जिल्ह्यानं हाय 1 नंबर, आमचा निलेश भाऊस शेलार. ठाणे जिल्ह्यानं हाय 1 नंबर, आमचा निलेश भाऊस शेलार. नवीन फलंदाज मनोज येतोय. हॅट्रिक बॉल. यावेळेस सन्मान दिला गेला चेंडूला. 1 धाव मिळते आणि एका धावीवर समाधान व्यक्त होत असताना पाहायला मिळते. जोखीम भरी धाव जरूर पाहायला मिळते. षटक एकंदरीत हे दुसरं मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतं. षटक क्रमांक 2 संपन्न झाला. धावसंख्या फलकावर 20 रन ऑन स्कोरबोर्ड. पहिल्या 2 षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फलकावर लागली जात असताना पाहायला मिळते 20 रन ऑन स्कोरबोर्ड. पहिल्या षटकामध्ये 12 धावा फलकावर लागल्या गेल्या. दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 8 धावांचा भरणा झाला आणि धावसंख्या फलकावर 2 षटकाच्या समाप्तीला लागली जाताना पाहायला मिळते ते 20 धावा. म्हणजे पहिल्या षटकामध्ये पहिला पण 12 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा येताना पाहायला मिळतात. एक चांगली गोलंदाजीचं प्रत्युत्तर पाहायला मिळतंय. एकंदरीत एक षटकार जर तो वगळला गेला तर संपूर्ण षटकातील 5 चेंडू मात्र जबरदस्त हाताळले जाताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजानं कस मात्र दाखवला गेला. षटकाच्या सुरुवातीला आपण पाहिलं जरा थोडंसं बॅकफुटला ढकलला जरूर गेला होता. अगदीच मानसिक तणाव कुठेतरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर मात्र जबरदस्त दर्जाची गोलंदाजी आणि लयबद्ध शिस्तबद्ध पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र 2 फलंदाज माघारी परतवले गेले. सलामीची जोडी ज्या पद्धतीनं विखरत होती या सलामीचा फलंदाज वैभवला मात्र माघारी पाठवलं गेलं आणि त्यानंतर बंटी सुद्धा आल्या पावली माघारी परतला गेलाय. 2 षटकांचा खेळ संपन्न झाल्यानंतर धावसंख्या फलकावर लागताना पाहायला मिळते ते 20 धावा. चला घाई करा घाई करा. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावर विक्रम येतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ परिपूर्ण झाला. 20
धावा फळकावर लागल्या जात आहेत. उजव्या शैलीचा फलंदाज बॅटिंग स्ट्रँडवर पाहायला मिळतोय मनोज. यावेळेस पहिला चेंडू पाहतो आपण, थोडासा दिशा भरकटताना चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार 4 धावा स्क्वेअर लेग. जबरदस्त दर्जाचा फटका. अगदी चेंडू पाहिलं थोड्या उजव्याष्टी बाहेर येतो. चेंडूला दिशा दिली गेली फलंदाजानं. चेंडू चौकारा करता 4 धावा 24 रन ऑन स्कोरबोर्ड. मनान साधा भोळा गोर गरिबांचा रखवाला, गोर गरिबांचा रखवाला, गोर गरिबांचा रखवाला. तोड नाही हो माणूस केला, साई धावून मदतीला, साई धावून मदतीला, साई धावून मदतीला. एक धाव परिपूर्ण होत असताना पाहायला मिळते. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी जोखीमभरी धाव परिपूर्ण होते का? येस पंच. धावा 2. येस सर. या 2 धावेने फलक एकंदरीत पोहोचतोय 26.
योगेश बॅटिंग स्ट्रान्सवर पाहतोय आपण. खोलवर टप्प्याचा चेंडू, जबरदस्त दर्जाचा मारा, टो क्रशिंग यॉर्कर लेंथ. निर्धाव पद्धतीनं चेंडूची सांगता होतीये. षटकातला दुसरा चेंडू वाईडिश लॉंग ऑन रिझनला रवाना करण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाजच्या माध्यमातून बरंच काही घडलं गेलंय. दुसरी धाव परिपूर्ण होते. तिसरी धाव घेण्याचा अनुषंग काय घडतं, चेंडू एकंदरीत धावा किती जमा केल्या जातात या षटकामध्ये. थोडंसं लेझी क्रिकेट, थोडंसं हताश करणारं क्रिकेट, थोडंसं फंबल करणारं क्रिकेट, थोडीशी गचाळ पद्धतीनं चेंडूची फेकी होत असताना पाहायला मिळते. या चेंडूवर धावा पंच घोषित करायच्या आहेत. पंच धावा 3. थँक्यू सो मच. 45 धावा फळकावर लागल्या जाताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर, शेवटचं षटक स्लॉग षटक डेथ ओव्हर या ठिकाणी प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळतात. सज्ज होतोय पुनश्च एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्गावर मयूर. चला घाई करा, वेळ जास्त घेतला जातोय मित्र हो, लक्षात घ्या. वेळ कृपया वाया घालवू नका. येस, पंचांच्या माध्यमातून पहिली ताकीद येते, पहिली वॉर्निंग दिली जात असताना पाहायला मिळते शतरक्षण करणाऱ्या संघाकरिता. तिसऱ्या वॉर्निंगला डिरेक्टली पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 3 धावांच्या पॅनल्टीला सामोरं जावं लागणार आहे, लक्षात घ्या. 2 ताकीद आपल्याला माफ केलं जाईल, परंतु तिसऱ्या वेळेस डिरेक्टली पॅनलाइज केलं जाईल. सरळ हाताने खेळून काढलेला चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकताना फळक कधी हल्ला जातोय. मनोजच्या बॅटमधून पुन्हा मोठा फटका खेळण्याची ईर्षा बाळगत असताना या ठिकाणी 1 धाव मिळते. 46 धावसंख्येचा आलेख एकंदरीत पोहोचला जातोय. शेवटचे 3 चेंडू शेष आहेत मित्र, बघूयात एकंदरीत कशा पद्धतीने धावा फळकावर लावल्या जातील. कारण आपण जर पाहत असाल पहिल्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 20 धावा फळकावर लावल्या गेल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या प्रारंभीला आपण पाहिलं गेलं एक जबरदस्त टोलेबाजी पाहायला मिळाली आणि त्या षटकामध्ये तब्बल 22 धावांची लेलूट करत असताना यावेळेस मात्र स्विंगिंग चेंडू हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून, परंतु पंच वळतायत, तटक्ष पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त नजराणा सादर होत असताना पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा अवांतर चेंडूची उद्घोषणा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहायला मिळते आणि धावसंख्या 1 अंकाच्या मदतीने फळक पुढे सरकताना पाहायला मिळेल. फळक एकंदरीत पोहोचला जातोय तो 47 या धावसंख्येवर. खोलवर टप्प्याचा चेंडू, टो क्रशिंग यॉर्कर लेन्सचा मारा केला जाताना पाहायला मिळतोय. जबरदस्त दर्जाचा चेंडू, द पीस ऑफ क्वालिटी. गोलंदाज आपल्या हातातलं कौशल्य सादर करत असताना पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकामध्ये डेथ ओव्हर मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करावी ह्याचं हे प्रत्युत्तरण, ह्याचं हे सादरीकरण पाहायला मिळतंय. फलंदाजाला परिपूर्ण बांधून ठेवलं गेलंय, वंचित ठेवलं गेलंय, मोठ्या फटक्यांपासून रोखून ठेवलं जात आहे. पुन्हा एकदा त्याच तिकिटावर तोच खेळ, जबरदस्त दर्जा. वाईडिश यॉर्कर लेंथ हाताळला गेला चेंडू पुन्हा एकदा निर्धावच्या अवस्थेत संपन्न होतोय. ज्या फलंदाजानं इरादे परिपूर्ण स्पष्ट केले होते, 2 षटकारानं आपला मनसुबा जमावला होता, त्या फलंदाजाला या ठिकाणी मात्र खच्चीकरण केलं जाताना पाहायला मिळत आहे. जबरदस्त लयबद्ध गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळण्याची ईर्ष्या पाहायला मिळते, परंतु पंच वळतायत. अवांतर चेंडूची उद्घोषणा होतीये. आणखी एक स्वैर धाव फळकावर लागली जाईल. 48 रन ऑन स्कोरबोर्ड. 48 धावा फळकावर लागल्या जात आहेत. जय शेल्फा सोनटक्के संघाचे संघनायक आणि पालाखणे संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचं. भीमर चेंडू हाताळला जाताना पाहायला मिळतोय. इनिंग होऊ देत, 1 बॉल राहिला. शेवटचा चेंडू फ्री हिटचा चेंडू असेल, लक्षात घ्या.
कारण 1 ऑक्टोबर 2017 निमवली सर्व काही सांगून जाते. ज्या पद्धतीनं कुठल्याही पद्धतीने नो बॉल जर आलास, नो चेंडू हाताळला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून, तर त्यानंतरचा येणारा चेंडू हा फ्री हिट म्हणून गाही धरला जाईल टेस्ट क्रिकेट सोडून. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर, गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्गावर. पाहूयात फ्री हिटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल. बॅटिंग स्ट्रांजवर पुनश्च एकदा योगेश सज्ज होतोय. योगेशच्या शैलीतनं 2 षटकार जरूर पाहायला मिळाले, परंतु थोडासा वेळ पुनश्च एकदा घेतला जाताना पाहायला मिळाला गेला. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. सो लास्ट डिलिव्हरी रिमेनिंग हिअर. धावसंख्या फलकावर 49 लागली जाते. यानंतरचा होणारा सामना जय शिल्पा सोनटक्के विरोधात पालखणे. दोन्ही संघाच्या संघटनेकडे निवेदन, आपण टॉस बॉक्स मध्ये हजर व्हायचं आहे. नाणेफेकीचा कौल साकारण्याकरिता सज्ज व्हायचं आहे. आम्ही या ठिकाणी मॅच कडे बोलतोय. पुनश्च एकदा धावसंख्या फलकावर 1 अंकाच्या मदतीने पुढे सरकले. दुसरी धाव परिपूर्ण होते का? येस, इट्स अ 2 रन्स. दुसरी धाव परिपूर्ण झाली आहे. 2 धावा सफलतेने परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या फलकावर लागली जाते. 51 धाव फलकावर लागताना फलक एकंदरीत पोहोचतोय 52 धावांचं लक्ष आहे. 51 धावा फळकावर लागल्या गेल्या. 52 धावांचं लक्ष आहे. चला आपण बोलतोय थेट नाणेफेकीचा कौल या ठिकाणी साकारला जाईल. नाणेफेक साकारण्याकरिता आम्ही आमंत्रित करतो आमचं लाडकं नेतृत्व, आदरणीय व्यक्तिमत्व नामदेवजी भोईर साहेब अर्थात बबलू दादा. नामदेवजी भोईर साहेब आणि अमोलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल साकारतोय. थँक्यू सो मच. निवेदन असेल मान्यवरांना आपण कृपया क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. जय शिल्पा संघ, आपण नाणेफेकीचा कौल जिंकताय, काय स्वीकारताय? शतरक्षण. प्रथम शतरक्षण करताना काय रणनीती असणार आहे? 4 षटकांच्या खेळीमध्ये कशा पद्धतीने तुम्ही मैदानात उतरणार आहात? सध्या मुलांची प्रॅक्टिस पण नाही, तशा आता बघू डिसिजन आतमध्येच. पालकने संघ प्रथम फलंदाजी करायची, रणनीती कशी असेल? 40-50 पर्यंत जायचा प्रयत्न करू. प्रथम फलंदाजी करताना कुठल्या खेळाडूला ट्रम्प कार्ड म्हणून वापरणार आहात? नक्कीच तुम्ही आता बघला असेल आमचा टायगर खूप छान खेळतोय आणि आता पण खेळेल. ज्या पद्धतीने टायगर फॉर्म मध्ये निश्चितच ट्रम्प कार्ड म्हणून वापरणार आहात. यस. कशा पद्धतीची रणनीती असणार आहे या स्पर्धेमध्ये खेळताना? आता 40+ पर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी येतोय. जय शिल्पा सोनटके संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारतोय. चला जाऊयात आपण थेट पुनश्च एकदा मैदानाकडे, कारण धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक नवीन संघ पुनश्च एकदा मैदानात उतरतोय. ऐकूयात एक सुमधुर संगीत आणि नंतर परतूयात पुनश्च एकदा आपण मॅच कडे. व्यक्तिमत्वांच्या यथोचित शाही सन्मानाकडे मी निवेदन करतोय. तेजस्वी पाटील आणि कैलासजी पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व नामदेवदादा भोईर यांचा पण या ठिकाणी यथोचित सन्मान साकारायचा आहे. क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व नामदेवदादा अर्थात बबलू दादा भोईर यांचा या ठिकाणी सन्मान, शाही सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतोय. मी निवेदन करतोय कैलासजी पाटील आणि तेजसजी पाटील साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून मानाची शाल, स्पर्धेची सदिच्छा भेट, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे.
तदनंतर क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व अमोलजी पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आपण साकारणार आहोत. मी पुन्हा एकदा निवेदन करतोय कैलासजी पाटील साहेब आणि तेजसजी पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते यांच्या माध्यमातून या ठिकाणी सदिच्छा होत असताना पाहायला मिळते. या स्पर्धेला उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान होतोय. थँक्यू सो मच. षटकातील तिसरा चेंडू षटकाराला गवसणी. पहिले 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव आल्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर डायरेक्टली काउंटर अटॅक 6 धावा. दुगाड संघाला या ठिकाणी प्रदीप माळी एकविरा डीजेच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाणारी स्पर्धा बरेचसे प्रेक्षक मायबाप आमच्याशी जोडले जात असताना पाहायला मिळत आहेत. सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाज आकाशच्या विरोधात बॅटिंग स्ट्रँड्सवर पाहतोय आपण जयेश. निर्धाव पद्धतीनं चेंडूची सांगता. प्रत्येक चेंडू गणिक सामन्याचं चित्र आधे इधर आधे उधर, कभी इधर तो कभी उधर. यावेळेसचा चेंडू पाहतोय आपण. चेंडू क्रमांक या ठिकाणी 5 हाताळताना मोठा जोरदार प्रहारी हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला गेला. एक डेंजर झोनकडे धावा सुटलेला फलंदाज, परंतु दोन्ही सेफ. 5 चेंडूचा खेळ परिपूर्ण झाला. धावसंख्या फळकावर लागली जात असताना पाहायला मिळते. एकंदरीत 7 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू प्रगतीपथावर येत असताना पाहायला मिळतोय. थोडं सरळ कर, एकदम क्रॉस आहेत. काय जबरदस्त सांगता केली या षटकाची. 6 धावा. एक कमजोर 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 पब्लिक फिदा पर्सनॅलिटी दमदार बाय कुणी विकिती करका आज कुणी विकिती करका आमचा नीलेश भाऊसरा कुणी विकिती करका आमचा नीलेश भाऊसरा. हॅलो
पहिल्या षटकाच्या समाप्तीला धावसंख्या फळकावर लागली जाताना पाहायला मिळते एकंदरीत 13 धावा. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्गावर बंटी. बबलूदादा भोईर आणि अमोलजी पाटील साहेब या ठिकाणी रजा घेत असताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली जाते. चला मॅच कडे वळतोय नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावर बंटी. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक सरळ हाताने खेळून काढला गेला. यावेळेस चेंडू पाहतो आपण एक वाईड लॉंग ऑफ रिझनला. एक धाव परिपूर्ण आणि एका धावीवर समाधान या ठिकाणी व्यक्त केलं जाताना पाहायला मिळते. धावसंख्या फळकावर एक अंकाच्या मदतीने सरकताना फळक एकंदरीत पोहोचला जातोय. पुन्हा एकदा नितीनला आणलं गेलं बॅटिंग स्ट्रान्सवर. पहिलं षटक संपन्न झालं. धावसंख्या फळकावर 13 लागली गेली. दुसरं षटक प्रगती पथावर येत असताना धावसंख्या फळकावर 14 पाहायला मिळते. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहतोय बबलूदादा भोईर आणि अमोलदादा पाटील या ठिकाणी रजा घेत असताना एक जबरदस्त नेतृत्व. पहिल्या षटकाच्या समाप्तीला धावसंख्या फळकावर 13 पाहतोय आपण. नंतर एक पहिला चेंडू हाताळला गेलाय. दुसरा षटक प्रारंभीच्या चेंडू क्रमांक 2. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याची ईर्ष्या पाहायला मिळते. फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली आणि फलंदाज मात्र या ठिकाणी माघारी परतला गेलाय. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज नितीन तंबूच्या आश्रयाला परताना पाहायला मिळतो. नितीन हॅज दी पार्ट ओव्हर टू डिझाय. या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात आली बघा ही मॅच. तुझी धरली कॅच, रंगात आली बघा ही मॅच. रंगात आली बघा ही मॅच. स्टाईल त्याची हायलाय न्यारी, फॅन झाली या दुनिया सारी. फॅन झाली या दुनिया सारी. चालत नाही त्याला गदारी. दादा पडतोय हिरोला भारी. दादा पडतोय हिरोला भारी. दुसरं षटक प्रारंभीला पाहतो आपण एकंदरीत तिसरा चेंडू सरळ हाताने खेळून गेलाय. जबरदस्त दर्जाचा चेंडू. थोडीशी उसळी दिली गेली चेंडूला. अगदीच आपल्या उंचीचा परिपूर्ण फायदा बंटीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आपण उचलला गेलाय. एकच चांगली लयबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. अनुभवाचे बरेच सारे डोंगर ज्या खेळाडूंना या ठिकाणी अनुभवले गेलेत आपल्या पदार्पणामध्ये आपल्या कारकिर्दीमध्ये, तो खेळाडू आपलं कौशल्य या ठिकाणी सादर करत असताना पाहायला मिळतोय. सोळा धावा एकंदरीत फळकावर लागल्या जाताना पाहायला मिळत आहेत. 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना यावेळेस पुढे जाऊन सरसावण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज चेंडू खाली पाहायला मिळतोय. झेल सुटला गेला. ट्राय केला गेला तर अगदी मिड ऑफ रिझनचा शतक चेंडूवर पाहायला मिळतो, परंतु चेंडू अखेर धरणीला दान पाहायला मिळाला. या चेंडूवर ज्या धावा येतात त्या एकंदरीत रन ऑन स्कोरबोर्ड. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू समालोचक कक्षाकडे चेंडू रवाना करण्याची ईर्ष्या पाहायला मिळते, परंतु सुरेख झेल
फलंदाज बाद आणखी एक फलंदाज तंबूच्या असलेला जयेश हसदीपाट ओव्हर टू डीजे. पोरही सारी समाज सेवा करतन वारी नावाचा आहे बोलबाला त्यांच्या नावाचा आहे बोलबाला अरे लाला यो साहिल दादा आमचा कोरुस गाववाला आला आला यो तेजा पाटील आमचा कोलिवली गाववाला आला आला यो साहिल दादा आमचा कोरुस गाववाला आला आला यो तेजा पाटील आमचा कोलिवली गाववाला. 18 धावा. शेवटचा चेंडू प्रगती पथावर. नवीन फलंदाज ओमकार. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली जाताना पाहायला मिळते. थर्ड मॅन रिझनला चेंडू रवाना झालाय. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. षटक मार्गास्त. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फळकावर 22. ओव्हर टू डीजे. ज्ञानाबाईची पोरही सारी समाज सेवा करतन वारी नावाचा आहे बोलबाला त्यांच्या नावाचा आहे बोलबाला अरे लाला यो साहिल दादा आमचा कोरुस गाववाला आला आला यो तेजा पाटील आमचा कोलिवली गाववाला आला आला यो साहिल दादा आमचा कोरुस गाववाला आला आला यो तेजा पाटील आमचा कोलिवली गाववाला. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या फळकावर लागताना पाहायला मिळते. एकंदरीत 22 धावा. म्हणजेच 11ची सरासरी बाळगून फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. सूर्यानगर विरोधात खेळली जाणारी एखादी पाहता पण जय हनुमान दुगाड विरोधात सूर्यानगर. यावेळेस चेंडू झेल टिपण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. चपलाई दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाज बाद होतोय धावपाच्या स्वरूपात. मागच्या ब्लॅक स्क्रीन समोर कोणी प्रेक्षक बसू नका. साइड स्क्रीन समोर कोणी प्रेक्षक मायबाप बसण्याची कृपया दखल घ्या. धावपाच्या स्वरूपात फलंदाज माघारी परतला गेलाय. साऱ्यात मिळतोय आदर समाजसेवक लई दमदार साऱ्यात मिळतोय आदर ठाणे जिल्ह्यानं हाय एक नंबर आमचा निलेश भाऊस शेलार ठाणे जिल्ह्यानं हाय एक नंबर आमचा निलेश भाऊस शेलार ठाणे जिल्ह्यानं हाय एक नंबर आमचा निलेश भाऊस शेलार ठाणे जिल्ह्यानं हाय एक नंबर आमचा निलेश भाऊस शेलार. योगेश गोलंदाज पाहतोय आपण गोलंदाजी मार्गावर. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक. पहिल्या चेंडूवर धावबाद झालाय. फलंदाज 1 धाव जरूर आली आहे. यानंतरचा दुसरा चेंडू हाताळताना पाहायला मिळतो. जबरदस्त दर्जाची लयबद्ध गोलंदाजी थांबवून ठेवलं गेलंय. बांधून ठेवलं गेलंय. तेवीस धावसंख्या फळकावर लागत असताना यावेळेस काय घडतंय बघूयात. मॅच मध्ये पुनश्च एकदा धाव फळकावर लागली जाताना पाहायला मिळते. 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना फळकावर धावसंख्या 25 लावली गेली आहे. म्हणजे अजून सुद्धा 27 धावांची गरज. यावेळेस थोडासा फ्लाइट एड चेंडू पाहायला मिळतोय. हलक्या हाताने चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न पंच वळतायत. दंडित करतायत. गोलंदाजाला अवांतर चेंडूची उद्घोषणा होत असताना पाहायला मिळते.
धावसंख्या 1 अंकाच्या पद्धतीने 26 धावांवर पोहोचली गेली आहे. 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना फलक एकंदरीत पोहोचतोय 26. अजून सुद्धा 26 धावांची गरज. येणारे चेंडू 9 चेंडू आणि 26 धावा. या स्पर्धेच्या माध्यमातून कंपल्सरी चेसिंग करणं ही या ठिकाणी नियमावली आहे. पुन्हा एकदा स्लोवर आर्म चेंडूचा वापर केला गेला. चेंडूवर बोट फिरवली जात असताना पाहायला मिळत आहेत. एक धाव परिपूर्ण होतीये. 22चा इशारा ते पंचांच्या माध्यमातून धाव येणं गरजेचं होतं या चेंडूवर निश्चितच आणि त्या धाव अंकित होत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होत असताना पाहता आपण एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ परिपूर्ण झालाय आणि शेवटचे 2 चेंडू. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. नो फील्ड झोनला ट्रॅव्हल केला गेला. चेंडू सेफ फटका, परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. परंतु चेंडू फेक मात्र जबरदस्त पाहायला मिळते. 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत आणि धावसंख्या 2 अंकाच्या मदतीने फलक पोहोचतोय. 29 रन ऑन स्कोर बोर्ड. या षटकातील शेवटचा चेंडू प्रगतीपथावर येत असताना पाहायला मिळतोय. अजिबात नाही, उलट संध्याकाळी कवाले करू आपण. आयोजकांची मेहनत मात्र या स्पर्धेला रंगत पाहायला मिळते. कारण ज्या पद्धतीनं ही स्पर्धा आखली आहे, एक जबरदस्त दिग्गज आयोजन. स्पेशली आम्ही जर म्हणायला झालं तर आमचे तेजस पाटील बंधू असतील, कैलासजी पाटील असतील, निखिलजी पाटील असतील, साहिल किस्मतराव असतील आणि दत्तकृपा कोलिवली, या संपूर्ण आयोजन कमिटीनं ज्या पद्धतीनं आपले प्राण ओतलेत या स्पर्धेमध्ये आणि हा दैदिप्यमान सोहळा हा आपण अनुभवायला मिळतोय. यावेळेस मात्र मॅच मध्ये एक मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता. बराच चेंडू हवेत आहे. चेंडू हवेत असताना फलंदाज बाद होतोय. येस, मयूरच्या खेळीला पूर्णविराम लागला गेलाय. 3 षटकांचा खेळ संपन्न. धावसंख्या फलकावर स्थिरावताना पाहायला मिळते. ती 29 या अंकावर फलंदाज बाद होतोय मयूर. एकंदरीत या स्पर्धेच्या माध्यमातून या इनिंग मधला 4था गडी बाद होतोय. धावसंख्या फलकावर 29. येणारे 6 चेंडू आणि 23 धावा. इक्वेशन लक्षात घ्या. 6 चेंडू आणि 23 धावा.
पुन्हा एकदा आखूट टेपाचा चेंडू फलंदाजाच्या हातात जरूर मिळाला होता, परंतु फलंदाज अपयशी पाहायला मिळतोय. एक धाव परिपूर्ण, दुसरी धाव घेण्याची ईर्ष्या, 2 धावा सफलतेने परिपूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. सामन्यामध्ये अजून सुद्धा ट्विस्ट निर्माण आहे, कारण बॅटिंग स्ट्रांजवर चेतन नावाचं वादळ या पहिल्या 2 चेंडूवर घोगावलं गेलंय. 3 चेंडूच्या समाप्तीला धावसंख्या फळकावर 7 लावली जाते. उर्वरित येणारे 3 चेंडू आणि समीकरण आपण जर पाहत असाल, इक्वेशन येत आहे, शेवटचे 3 चेंडू शेष आहेत, अजून सुद्धा 16 धावांची गरज. हा निर्णायक चेंडू. येस, माउचिंग करायची नाहीये. चेंडू जर टाकत असेल गोलंदाज तर कृपया स्लेजिंग करू नका. हर्षद पाटील आणि बिट्टू, आपल्याला जे कार्य दिलंय ते कार्य लवकरात लवकर परिपूर्ण करा, कारण इकडे आतुरतेने वाट पाहिली जात असताना पाहायला मिळतं. यावेळेस मात्र पाहायला मिळतं चेंडू फेकून दिला जातोय. प्रेक्षक मायबापांच्या अभिवादनाकरिता 6 धावा. अभी भी मैच में ट्विस्ट जारी है. फटका पाहायला मिळतोय. येणारे चेंडू मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण अजून सुद्धा आहे. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. स्ली पॉइंट रिझनचा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा शॉट ऑफ चेंडू पूल केला गेला. पूल सक्सेसफुल, आउट ऑफ द पार्क, निघून जातोय चेंडू. 6 धावा, षटकार उवरडीचा. हा वाघ मात्र सातत्यपूर्ण बॅटिंग स्टान्सवर धडाडी मारताना पाहायला मिळतोय. काय जबरदस्त डरकाळी फोडतोय. येणारे चेंडू पाहतोय, पण फक्त आणि फक्त 1 चेंडू शेष आहे आणि विजयाचं लक्ष्य 4 धावा. या स्पर्धेच्या नियमावलीनुसार कंपल्सरी चेस करणं बंधनकारक. गोलंदाज तयार, दोनही बाजूनं फासल्या फास फास फीस फीस फुसफुस, अगदी दशरथ पाटील साहेबांच्या भाषेत. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, यावेळेस सीमा रेषेवर लगत निघून जातोय. 6 धावा. काय जबरदस्त फिनिश केलंय. अप्रतिम दर्जाची फटकेबाजी, कमालीची फलंदाजी. चेतन नावाचं वादळ अक्षरशः घोगावलं गेलंय. 23-6. चेतनच्या माध्यमातून, आणि हाच चेतन ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. थँक्यू सो मच डीजे.